बीड जिल्ह्यामध्ये 43 गोशाळा आहेत, मात्र गोशाळा चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। चारा महागल्यानं गोशाळा चालक अडचणीमध्ये सापडले। अनुदानातून खर्च भागवणं अवघड झालंय। वैद्यकीय सुविधांसाठी देखील मोठा खर्च आहे। अनुदान वाढवण्याबरोबरच फिरती रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तर गोशाळा चालकांसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। राज्यामध्ये राज्य सरकारनं गोहत्या बंदी कायदा केला आणि त्यानंतर अनेक जी जनावरं आहेत ती ज्या गायी आहेत त्या कत्तलखान्याकडे जाताना त्या वाचलेल्या आहेत आणि त्या गायीचं संगोपन करण्यासाठी अनेक बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 43 गोशाळा या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। गोपालक आहेत हे आपल्या बरोबर या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीनं ही गोशाळा आहे ती तुम्ही चालवता आणि तुमच्याकडं किती जनावरं आहेत आणि हे सर्व करत असताना कशा पद्धतीनं हा जो कारोबार आहे तो कसा चालतो? आम्ही गुरुकुल बहुउद्देशीय सेवा संस्था अंतर्गत जवळपास 259 गोवंश या ठिकाणी आहे। याच्यामध्ये आम्ही जवळपास 6 स्वयंसेवक या ठिकाणी काम करत आहेत आणि शेण काढण्यापासून ते त्यांची सगळी निगा राखण्यापर्यंत हे 6 स्वयंसेवक महिला या ठिकाणी काम पाहत आहेत। काय काय सध्या तुम्हाला अनुदान येतंय, कशा पद्धतीने येतं, कशा पद्धतीने दिलं जातं, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणीचा सामना या ठिकाणी तुम्हाला करावा लागतो? हो, निश्चित या ठिकाणी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अंतर्गत शेखरजी मुंदडा हे त्याचे अध्यक्ष आहेत। आमचं त्या ठिकाणी नोंदणी असून पंकजाताई मुंडे यांच्याकडे हे खातं असल्यामुळे आमची जास्त अपेक्षा त्यांच्याकडून आहे। कारण आपल्या जिल्ह्याकडे मंत्रिपद आहे, तर या ठिकाणी 50 रुपये अनुदान हे पुरेसे नसून कारण कडब्याचे चाऱ्याचे भाव अतिशय आकाशाला भिडलेले आहेत। त्याच्यामुळे गोशाळा चालवताना आम्हाला खूप कठीण प्रसंगातून जावं लागतं। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या आता कशा पद्धतीनं याकडे लक्ष देतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, पिंपळवाडी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।